तर मित्रांनो, जर तुम्ही ब्रेझा फेसलिफ्टचा वेट करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला ब्रेझा फेसलिफ्ट CNGमध्ये घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. ब्रेझा फेसलिफ्टचं लॉन्च आता काही दिवसांमध्येच होईल, कारण काही सोर्सेसनुसार ह्या गोष्टी समजल्या आहेत. पण या गाडीमध्ये तुम्हाला काय चेंजेस मिळतील त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत व याची लॉन्च डेट एक्झॅक्ट काय असेल याबद्दल आपण बोलणार आहोत. सो ब्रेझा फेसलिफ्टची टेस्टिंग ही जोरदार चालू झालेली आहे. गाडीचं तुम्हाला प्रोडक्शन सध्या कमी करण्यात आलेलं आहे प्रिव्हियसवाल्या व्हर्जनचं. सो यावरून लक्षात येत आहे की ब्रेझा फेसलिफ्ट न्यू व्हर्जन लवकरच इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला बघता येईल. सो या गाडीमध्ये तुम्हाला काही एक्सटिरियर्सला चेंजेस बघता येईल, जसे की बंपरमध्ये थोडे चेंजेस बघता येईल, ग्रिलमध्ये मायनर चेंजेस या गाडीमध्ये केले जातील. त्याचनंतर या गाडीमध्ये तुम्हाला रिअरला कनेक्टेड टेल लाईट्स मिळण्याची शक्यता आहे. सो त्यानंतर तुम्हाला इंटिरियरमध्ये काइंड ऑफ विक्टोरीजसारखी डिझाईन भेटता येईल. या गाडीचं स्टेअरिंग जे आहे ते विक्टोरीजसारखं करण्यात येईल. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला बेस व्हेरियंटपासून टचस्क्रीन सिस्टीम, त्याचबरोबर 2 किंवा 4 स्पीकर देण्यात येतील व तुम्हाला AC कंट्रोलची डिझाईन आहे ती चेंज करण्यात येईल. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला जास्त काही मेजर चेंजेस बघता येणार नाही ॲज कम्पेअर टू अदर कार्स इन दी सेगमेंट. सो जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही वेट करू शकता. या गाडीमध्ये अंडरबॉडी CNG येणार आहे. सो ही गाडी तुम्हाला कदाचित सुझुकी फेब्रुवारीच्या 15 तारखेला रिव्हील करेल, लॉन्च करणार नाही. लॉन्चिंगला टाईम आहे. ही गाडी तुम्हाला 1-1.5 महिन्यानंतर याची लॉन्चिंग किंवा डिलिव्हरी सुरू होईल. सो माझी एक्सपेक्टेशन्स आहेत की या गाडीचं अनवील 15 फेब्रुवारीला होऊ शकतं. तुम्ही 1-2 महिने घेऊन चालू शकता. ब्रेझा फेसलिफ्टची डिलिव्हरी तुम्हाला भेटेल. सो जर तुम्ही ब्रेझा फेसलिफ्टची वाट बघत होता आणि तुम्हाला घ्यायची असेल तर 1-1.5 महिना थांबा, तुम्ही ब्रेझा फेसलिफ्ट घेऊ शकता. कारण थोडेच दिवस राहिले आहेत ब्रेझा फेसलिफ्टला मार्केटमध्ये येण्यापासून. हा होता व्हिडिओ कसा होता कमेंट करून नक्की सांगा. सो अशा फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतो का हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सो थँक्यू सो मच.